सिरियलचा पहिल्या दिवसापासून जो बाज आहे ना, की काहीतरी घडतं आणि हे दोघं एकमेकांसमोर येतात. काहीतरी घडतं आणि हे दोघं एकमेकांसमोर येतात. तर तसंच घडणार आहे व्हॅलेंटाईन्सला सुद्धा. नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज मी आले तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहेत मालिकेचे कलाकार. तुम्हा तिघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कसे आहात तुम्ही तिघे? मस्त छान शूटिंग करतोय. आता मला तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल की मालिका सुरू होऊन 1 महिना झाला आहे, पण उत्तम प्रतिसाद मिळतोय मालिकेला. तुमच्या पात्रांवर कसं प्रतिक्रिया काय आली लोकांची आणि तुमचा हा 1 महिन्याचा अनुभव काय सांगाल? झाला आहे आता 1 महिना झाला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं लोक रिसीव करत आहेत सिरियल. आणि जे कोणी भेटत आहेत, मेसेजेस येतात आम्हाला, भेटून सांगतात, ते खूप पॉझिटिव्हली बोलतात. त्यांना सिरियलमधली सिम्प्लिसिटी आवडते. म्हणजे जो भडक ड्रामा चालू आहे तो या सिरियलमध्ये नाही आहे. सो ते त्यांना जास्त आवडतं आहे की कुठेही आम्हाला असं अरे हे काय चाललं आहे, असं कुठं असतं, असे प्रश्न पडत नाहीत. जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते असे होऊ शकतात, असे असू शकतात प्रॉब्लेम्स सामान्य माणसाच्या आयुष्यात, या पद्धतीनं. सो ते जास्त कनेक्ट करत आहेत असं वाटतं आहे. आणि आता हळूहळू आम्हाला त्याचं लोकांकडनं रिस्पॉन्स आमच्यापर्यंत पोचायला लागला. इतके दिवस पोचत नव्हतं कारण आम्ही शूटिंगमुळे फार बाहेर पडत नव्हतो. पण आता आम्ही वेळ मिळतो तसं बाहेर पडतो तेव्हा लोकांचे रिस्पॉन्स पोचत आहेत आमच्यापर्यंत आणि ते खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि अंबर म्हणतो ते अगदी खरं आहे. या सिरियलच्या यशाचं मला असं वाटतं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ना, आम्ही सगळे खऱ्या लोकेशनला शूट करतो. म्हणजे आम्ही बरंच ठाण्यात शूट करतो. खरं लोकेशन आहे, रिक्षा स्टँड म्हण किंवा रिक्षा म्हण. त्याच्यामुळे मला आणि चाय इवन, म्हणजे जरी आम्ही हे शूटिंगचं लोकेशन असलं तरी म्हणजे सगळं क्रेडिट जे पी सरांचं आहे की ते इतकं खरं वाटतं ते सगळं बघताना, की कोणीतरी बालद्या घेऊन चाललं आहे, कोणीतरी वरच्या मधल्यावर खालच्या मधल्या गप्पा मारतं आहे. सो अंबर म्हणाला तसं की हे खरं असल्यामुळे ना, मला वाटतं त्याची रिलेटेबिलिटी जास्त आहे, डिटेलिंग जास्त आहे. आता एक्झाम्पल सांगायचं तर फ्रीज आहे, तर फ्रीज उघडल्यावर खरं तर काही घ्यायचं नाही आहे फ्रीजमधनं, पण फ्रीज उघडल्यावर जे एका मध्यमवर्गीय लोअर मिडल क्लास घरामध्ये जसा फ्रीज कचाकच भरलेला असतो तसा त्यांना तो लागतो. ती ऑथेंटिसिटी ते दाखवायचा प्रयत्न करतात. आणि मला तोच खरेपणा नात्यांमध्ये सुद्धा येतो. म्हणजे कोणीच जसं हा म्हणाला उगाच विलन म्हणून उगाच विलन किंवा उगाच हिरो म्हणून उगाच हिरो, असं काही नाही आहे. सगळी पात्र त्यांच्या त्यांच्या लेवलला खरी आहेत. आणि ते आता 1 महिन्यातच तो प्रतिसाद मिळतोय, तर ते अजून मला वाटतं खूप छान पुढे स्टोरी आम्हाला बघायला मिळणार आहे. सध्या व्हॅलेंटाईनचा एक प्रोमो समोर आला आहे आमच्या, आणि त्यामध्ये सुद्धा एक खूप गोंधळ असा झालेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? ह्यांनी गोंधळ घातला, यांना विचार. तुम्हाला बघूनच गोंधळ कळेल. तू सांग काय, म्हणजे मला माहीत नाही कितपत सांगायचं. व्हॅलेंटाईन्स विराज कामत हे पात्र आहे. व्हॅलेंटाईन्सच्या दिवशीच, त्याच्या आदल्या दिवशी अर्पिता विराजला हो म्हणते आणि तो प्लॅन करतो की त्याच्या आयुष्यातला पहिला व्हॅलेंटाईन्स त्याला हिच्याबरोबर सेलिब्रेट करायचं आहे. आणि तो काहीतरी प्लॅनिंग करतो आणि तो एक प्री वेडिंग फोटोशूट प्लॅन करतो आणि तिथे समीरला मदत करण्यासाठी म्हणून बोलवतो. पण त्यानंतर जसं आत्ता महाशिवरात्री सिक्वेन्समध्ये नियती कशा गोष्टी ठरवत जातं, सेम त्याही सिक्वेन्समध्ये तसंच घडतं की काय कसं घडत जातं. आणि जे माझे फोटोशूट खरं तर होतच नाही, ते कदाचित ह्या दोघांचा फोटोशूट होत असेल किंवा काय होत असेल मला माहीत नाही. ते एपिसोड बघा, तुम्हाला जास्त कळेल. पण असं काहीतरी होतं. आणि सिरियलचा पहिल्या दिवसापासून जो बाज आहे ना, की काहीतरी घडतं आणि हे दोघं एकमेकांसमोर येतात. काहीतरी घडतं आणि हे दोघं एकमेकांसमोर येतात. तर तसंच घडणार आहे व्हॅलेंटाईन्सला सुद्धा. पण त्याचं नंतर पुढे काय होतं ते आत्ता आम्ही नाही सांगत. ते आम्हाला बघू आणि ते आम्हाला तेव्हाच कळेल. तुमच्या तिघांची बॉन्डिंग कशी झाली आहे? कारण आता बरेच सीन तुमचे एकत्र असतात असं म्हणू शकतो, तुझे आणि त्याचे एकत्र असतात. तर सेटवर ही मैत्री कशी जुळून आली आहे हे नाटक? एकतर आधी अंबर आणि मी आता आय थिंक 1-1.5 महिना झाला आम्ही काम करतोय. सो हळूहळू आमची झाली, आता अनोळखीपासून जरा सोबतीकडे आमचा प्रवास सुरू झाला आहे. रोहनला मी आधी भेटले होते 1-2 वेळा, त्यामुळे एक आमची मैत्री होती, कम्फर्ट झोन ऑलरेडी होता. आणि पण फार ना वेळ, म्हणजे ऑफस्क्रीन आम्हाला फार वेळ मिळत नाही, पण तो कम्फर्ट झोन असल्यामुळे काम करणं फार सोपं गेलं, त्यामुळे मजा येते. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.